नमस्कार. मनमंथन नावाच्या पुस्तकामध्ये द्वादशी वार नावाचे लेखक असं म्हणतात की पृथ्वीला संकट ही काही नवीन नाहीत. पृथ्वीच्या जन्मापूर्वीपासून तिच्यावर संकट येत गेली. चंद्राला सूर्याला सुद्धा ग्रहण लागली, पण कुठलीच संधी किंवा धोका ही या मानवाला संपू शकली नाही. कारण स्थळ, काळ आणि वेळेच्या जोरावरती प्रत्येक संकट पेलण्याची क्षमता ही या मानवामध्ये आहे. मित्रांनो, मानव हा अतिशय जिज्ञासू, नाविन्याची ओढ असलेला आणि विवेकी प्राणी आहे. म्हणूनच दगडापासून आगीची निर्मिती, चाकाचा शोध ते स्मार्टफोन, इंटरनेट पर्यंतचा प्रवास या मानवाने गाठला. आणि याच प्रवासाच्या प्रगती पथावरती उगवलेली एक नवीन पहाट म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता, जी वर्तमानात आणि भविष्यात सुद्धा मानवासाठी संधी की धोका ठरेल याच विषयावरती चिंतन करण्यासाठी उभा आहे. नमस्कार, मी स्पर्धक बेद्रे कविश रामेश्वर, श्री सरस्वती विद्यालय गंगाखेड, जिल्हा परभणीचा विद्यार्थी. विषय मांडतोय कृत्रिम बुद्धिमत्ता, संधी की धोका. श्रोतेहो, केरळमध्ये केटी सिटी हायर सेकंडरी स्कूलमध्ये एका नवीन शिक्षिकेचा सहभाग करण्यात आला. साडी परिधान करून शिकवणारी शिक्षिका ही कोणी महिला नाही, तर एरिस नावाची AI ह्युमनॉइड रोबोट आहे. आपल्याकडे एक काळ असा होता की त्या काळामध्ये राजपुत्र आपली राजवस्त्र त्यागून वल्कलक परिधान करून गुरूंच्या आश्रमामध्ये जाऊन शिक्षण घ्यायची. त्यानंतर एक काळ असा आला की त्या काळामध्ये शाळा व्यवस्था आली. सर्व विद्यार्थी एकत्र एका ठिकाणी जमायला लागले आणि त्या ठिकाणी शिक्षकांनी येऊन शिकवायला सुरू केलं. त्यानंतर स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या युगामध्ये शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या तळहातापर्यंत येऊन पोहोचले. आणि आज मात्र या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्यानं रोबोट शिक्षक हे विद्यार्थ्यापर्यंत येऊन पोहोचले आहेत. मानवाच्या प्रगतीचा हा चढता आलेख पाहता मला कवी राम मोरेंच्या ओळी आठवतात. प्रवासी मी दिगंताचा, युगे युगे माझी वाट, मज चाला याचे असे सुख दुःख माळ घाट. झेप गरुडाची अंगी, शस्त्र विज्ञानाचे हाती, श्रमशास्त्राच्या युतीने पृथ्वी करीन थांबती, श्रमशास्त्राच्या युतीने पृथ्वी करीन थांबती. आज कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर AI सर्जिकल सिस्टीम मध्ये मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतो. वैद्यकीय शस्त्रक्रियेमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून शस्त्रक्रियेदरम्यान होणाऱ्या जीवितहानीला टाळण्याचं काम केलं जातं. आणि याच ठिकाणी मला कृत्रिम बुद्धिमत्ता सर्वात मोठी संधी वाटायला लागते. मित्रांनो, कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये अनेक प्रयोग करणारे एलॉन मस्क स्टार्टअप यांचं 2030 पर्यंतचं उद्दिष्ट आहे की 22,000 लोकांमध्ये आपण मेंदूच्या चिपचं प्रत्यारोपण करून आपल्या जवळपास असलेले मोबाईल, स्मार्टफोन, संगणक, लॅपटॉप सारखे गॅजेट्स आपण कंट्रोल करू शकतो या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्यानं. त्यामुळे अंधत्वापासून ते अर्धांग वायूपर्यंतच्या आजाराने त्रासलेल्या रोग्यांना ही कृत्रिम बुद्धिमत्ता फायदा ठरू शकते. त्यांचं जीवन ही कृत्रिम बुद्धिमत्ता सुलभ करू शकते. आणि खऱ्या अर्थाने हीच कृत्रिम बुद्धिमत्तेची सर्वात मोठी संधी आहे असं मला वाटतं. श्रोतेहो, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर हा आपण हवामान संकटामध्येही अगदी समर्पक पद्धतीने करू शकतो. कारण युनायटेड स्टेटमध्ये अनेक कंट्रीमध्ये ज्यावेळी वणवा लागला त्यावेळी याच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून तो वणवा विझवण्याचं काम केलं गेलं. कारण युनायटेड स्टेटमधील लोकांना कृत्रिम बुद्धिमत्तेतील फायरमॅन AI टूलचा वापर करणं अगदी बखुबीनं जमतं. आणि मग हीच कृत्रिम बुद्धिमत्ता मानवाच्या इतर हवामान संकटामध्येही फायदा ठरू शकते. मग त्यामध्ये भूस्खलन, भूकंप, पूर, वारं, वादळ यासारख्या अनेक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी ही कृत्रिम बुद्धिमत्ता संधी ठरू शकते, वरदान ठरू शकते असं माझं स्पष्ट मत आहे. मुळात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आपण का करावा? कारण सर्व गोष्टी ह्या मानवाला शक्य नाहीत. ज्या ठिकाणी मानवाची क्षमता थांबते त्या ठिकाणापासून आपण कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करू शकतो. जसे की बॉम्ब निकामी करणं असेल, समुद्राच्या तळापर्यंत जाणं असेल, अंतराळ संशोधन करणं असेल, यासारख्या बऱ्याच ठिकाणी आपण कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर एक खूप मोठी संधी म्हणून करू शकतो. पण खरं तर काय आहे ना सर, 21व्या शतकामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अस्तित्वाला आपण नाकारू शकत नाही. पण ती मानवाला संधी ठरण्याबरोबरच अतिमहत्वाकांक्षी असल्यामुळे मानवाला धोका पण ठरू शकते. जसं जसं नवीन तंत्रज्ञानाचा विकास होतो तसतसा मानवी क्षमतेचा ऱ्हास होतो. आणि त्यामुळेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या वापरामुळे मानवाची नैसर्गिक बुद्धिमत्ता लोप पावणार नाही ना, हा धोका मला वाटायला लागतो. शेपियन्स या पुस्तकामध्ये युवल नोह हरारी असं म्हणतात की एखाद्या औद्योगिक क्रांतीनंतर एका प्रचंड मोठ्या प्रमाणावर एक निरुपयोगी वर्ग म्हणजेच युजलेस
युजलेस क्लास तयार होतो, जो एयू घातलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे प्रचंड मोठ्या प्रमाणावर निर्माण होणार आहे. आता या युजलेस क्लासला सतत कशामध्ये तरी गुंतवून ठेवण्याचा धोका हा आपल्या सर्वांसमोर आहेच. पण यापेक्षा भयंकर गोष्ट म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेतून आपल्याला मिळणारं जे उत्पन्न आहे, या उत्पन्नातील ठराविक भाग युनिव्हर्सल बेसिक इन्कम म्हणून या युजलेस वर्गाला पगार म्हणून देण्याची संकल्पना आपल्याकडे मांडली जात आहे. अशा रीतीने हा युजलेस क्लास प्रचंड मोठ्या प्रमाणावर निर्माण होण्याचा धोका आहे असं सुद्धा मला वाटतं. थोडक्यात काय, तर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अवास्तवी अतिरेकाला बळी न पडता मानवी जीवन अधिक उन्नत व सुखकर करण्यासाठी याचा वापर केला जावा. मानवाला सपोर्ट म्हणून कृत्रिम बुद्धिमत्तेचा आधार द्यायला हरकत नाही, पण ती मानवाची रिप्लेसमेंट ठरणार नाही. ही काळजी आपण घेतली जावी, हीच माफक अपेक्षा. शेवटी प्रगतीचा ध्यास घेतलेल्या सर्व महत्वाकांक्षी मानवांना एवढंच की सृजनाचा ध्यास तुझला, आस सत्य सुंदर शिवाची, बुद्धिमत्ता ही झाली कृत्रिम, दुनिया ही यंत्र मानवाची. संवेदना आणि नीतिमूल्य तरीही गड्या आबाद राहू दे, आभासी या जगतामध्ये माणुसकी तेवढी नाबाद राहू दे, आभासी या जगतामध्ये माणुसकी तेवढी नाबाद राहू दे. मनपूर्वक आभार.